Hello everyone, this one is lecture number 13 from halogen derivative. Now in this lecture we are going to study nucleophilic substitution reactions of haloalkanes and their mechanism. So now see, first what is meant by nucleophilic substitution reaction. Now see, in this reaction, this one is the reagent, okay, this one is the reagent, this one is the nucleophile. This nucleophile, when it attacks on the corresponding alkyl halide, it replace this halogen, it substitute this halogen. हा जो हॅलोजन आहे एक्स, याला तो काय करतो, रिप्लेस करतो किंवा सबस्टिट्यूट करतो. सो हॅलोजन लिव्ज द अल्किल हॅलाइड. हॅलोजन काय करतोय पहा, अल्किल हॅलाइडला लिव्ह करतोय, सोडून जातोय. अँड न्यूक्लिओफाईल इट एंटर्स इनटू अल्किल ग्रुप. न्यूक्लिओफाईल अल्किल ग्रुप मध्ये एंटर करतोय. So nucleophile, it is a reagent, it is a incoming group. Am I right? It is a incoming group, while halogen, it leaves and therefore it is a leaving group. आणि म्हणून halogen हा काय आहे? It is a leaving group. Okay, so in this reaction, now see what happens. Atom or group of atom from the alkyl halide, it is replaced by or substituted by another atom or group of atom. So this reaction is called as the substitution reaction. ओके, आता इथं ऍक्च्युली या केसमध्ये काय झालं पहा, हा जो करस्पॉन्डिंग बॉन्ड आहे पहा, कार्बन अँड हॅलोजन, हा जो बॉन्ड आहे, दिस बॉन्ड अंडरगोज ब्रोकन, हा बॉन्ड ब्रेक होतोय. एक्स लिव्स द मॉलिक्यूल, हॅलोजन काय करतोय, मॉलिक्यूल लिव्ह करतोय. आणि हा न्यूक्लिओफाईल इथं अटॅक करून काय करतोय, न्यू बॉन्ड फॉर्म करतोय. सो व्हॉट इज मीन बाय केमिकल रिएक्शन? केमिकल रिएक्शन इज नथिंग बट ब्रेकिंग ऑफ ओल्ड बॉन्ड्स अँड मेकिंग ऑफ न्यू बॉन्ड. बरोबर की नाही? केमिकल रिएक्शन म्हणजे काय, ओल्ड बॉन्ड ब्रेक होतात आणि न्यू बॉन्ड फॉर्म होतो. आता इथं कोणता बॉन्ड ब्रेक झाला पहा, येस, कार्बन हॅलोजन. एम आय राईट? कार्बन हॅलोजन बॉन्ड काय झाला पहा, कार्बन हॅलोजन बॉन्ड अंडरगोज ब्रोकन, हा ब्रेक झाला. अँड कार्बन न्यूक्लिओफाईल, दिस बॉन्ड इज न्यूली फॉर्म्ड. हा न्यू बॉन्ड काय झाला, फॉर्म झाला. सो केमिकल रिएक्शन, इट इज नथिंग बट ब्रेकिंग ऑफ ओल्ड बॉन्ड्स अँड मेकिंग ऑफ न्यू बॉन्ड्स. आता या ज्या न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स आहेत पहा, याच्यामध्ये आपण 2 टाइप्स स्टडी करणार आहे. नाउ सी विच आर these 2 टाइप्स. So first one is a SN1 reaction. So what is mean by SN1 reaction? SN1 reaction, it is a unimolecular. Yes, it is a unimolecular nucleophilic substitution reaction. So what is the long form of SN1 reaction? So one for unimolecular. It is a unimolecular nucleophilic substitution reaction. Okay, so this N for nucleophilic and S for substitution. Then SN1 reaction नंतर आणखी एक इथं आपण टाइप स्टडी करणार आहे पहा. सो वन मोर टाइप इज देअर. सो इट इज अ SN2 रिएक्शन. तुमच्या कन्सेप्ट लक्षात आलं असेल पहा, SN2. सो व्हॉट इज मीन बाय 2? 2 फॉर इट इज अ bimolecular. It is a bimolecular nucleophilic substitution reaction. Okay, so there are 2 types of nucleophilic substitution reactions. So first one is a SN1 and second one is a SN2. Unimolecular nucleophilic substitution reaction and bimolecular nucleophilic substitution reaction. आता या 2 टाइप्स मध्ये आपण अगोदर स्टडी करणार आहे SN2 रिएक्शन. कारण कन्सेप्ट समजायला, मेकॅनिझम समजायला SN2 थोडंसं बेटर आहे. SN2 मेकॅनिझम समजलं की SN1 समजणं हे थोडंसं इझी आहे. आणि म्हणून आपण अगोदर काय करतोय, SN2 रिएक्शन काय करतो, स्टार्ट करतो. सो SN2 रिएक्शन. आता SN2 रिएक्शनचं जे बुकमध्ये, तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जे एक्झाम्पल प्रोव्हाइड केलंय, ते एक्झाम्पल मी इथं डिस्कस करतो पहा. सो हायड्रोलिसिस ऑफ मिथिल ब्रोमाइड. सो मिथिल ब्रोमाइड, so this one is the CH3Br, this one is the methyl bromide. Okay, methyl bromide. Eton reaction with reagent, that is a nucleophile OH minus ion. OH minus ion is the nucleophile. It is the reagent. So इथं काय होतं पहा,
This CBr bond undergoes broken. हा CBr bond break होतो. This nucleophile OH minus ion attacks here. Okay, bromine leaves from the molecule. So Br minus, it is the leaving group. Br मायनस हा काय आहे? इट इज अ लिव्हिंग ग्रुप. आणि हा OH मायनस हा जो न्यूक्लिओफाईल आहे पहा, OH मायनस, दिस न्यूक्लिओफाईल एंटर्स इनटू मिथिल ग्रुप. तो मिथिल ग्रुप मध्ये एंट्री करतो आणि तुम्हाला इथे काय मिळेल पहा, येस. सो वी हॅव द प्रोडक्ट CH3. OH ग्रुपनं पहा इथं एंट्री केली. सो CH3OH, दॅट इज अ मिथिल अल्कोहोल. ओके, मग इथे रिएक्शन आपण कशी एक्सप्लेन करणार? मिथिल ब्रोमाइड रिएक्ट्स विथ न्यूक्लियोफाइल OH मायनस आयन टू फॉर्म मिथिल अल्कोहोल. So in this case, this methyl alcohol is a product. Am I right? Methyl alcohol is a product, and methyl bromide, it is a substrate. Substrate means it is a starting compound. Okay, हा starting compound आहे. सो मिथिल ब्रोमाइडचं कन्व्हर्जन इथं कशामध्ये केलं आपण पहा, मिथिल अल्कोहोल मध्ये केलं. आणि हे एक्झाम्पल कशाच आहे? दिस वन इज द एक्झाम्पल ऑफ SN2 रिएक्शन. हे SN2 रिएक्शनचं एक्झाम्पल. मग या एक्झाम्पल मध्ये SN2 रिएक्शन मध्ये या रिएक्शनचं डिटेल मेकॅनिझम इथं आपल्याला काय करायचंय? स्टडी करायचं. सो फर्स्ट पॉइंट इथं आपण स्टडी करणार आहे पहा, कायनेटिक्स ऑफ द रिएक्शन. येस, सो विच वन इज द फर्स्ट पॉइंट? कायनेटिक्स ऑफ द रिएक्शन. आता कायनेटिक्स हा वर्ड तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. केमिकल कायनेटिक्स हा टॉपिक आपला झालेला आहे, बरोबर आहे की नाही? सो कायनेटिक्स ऑफ द रिएक्शन म्हणजे या रिएक्शनचं केमिकल कायनेटिक्स आपण काय करणार आहे? इथं स्टडी करणार आहे. सो नाउ इफ वी स्टडी द केमिकल कायनेटिक्स ऑफ द रिएक्शन, या रिएक्शनचं केमिकल कायनेटिक्स जर आपण स्टडी केला तर या रिएक्शनचा रेट पहा कसा मिळतोय. सो फॉर दिस रिएक्शन, इफ वी स्टडीड द केमिकल कायनेटिक्स, then rate it is directly proportional to concentration of methyl bromide as well as concentration of nucleophile OH minus ion. ओके, आता हे डायरेक्टली प्रोपोर्शनल साइन कॅन्सल करून जर इज इक्वल टू मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तुम्हाला हे रिलेशन कसं मिळेल पहा, रेट इज इक्वल टू, आता मला इथं रेट कॉन्स्टंट कन्सिडर करावं लागेल. नाव सपोज दिस वन इज द के इनटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ मिथिल ब्रोमाइड. बरोबर आहे की नाही? मिथिल ब्रोमाइडला स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये मेन्शन करतो, याचा अर्थ आपण काय म्हणतो वर्डिंग मध्ये त्याला? इट इज अ कॉन्सन्ट्रेशन ऑफ मिथिल ब्रोमाइड इनटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH minus ion. Okay, now see, this one is the rate law. हा काय मिळाला तुम्हाला पहा, इट इज अ रेट लॉ फॉर द गिवन रिएक्शन. या रिएक्शनसाठी तुम्हाला हा काय मिळाला? रेट लॉ मिळाला. आता पहा, रेट लॉ आपण इथं ऑब्झर्व करूया. रेट लॉ ऑब्झर्व केल्यानंतर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल पहा, फॉर दिस रिएक्शन, रेट ऑफ द रिएक्शन इट डिपेंड्स ऑन कॉन्सन्ट्रेशन ऑफ मिथिल ब्रोमाइड also as well as concentration of OH minus also. So in this case, rate of the reaction, it depends upon concentration of substrate methyl bromide as well as concentration of reagent, that is a nucleophile OH minus ion. बरोबर आहे की नाही? या रिएक्शनचा रेट हा 2 मॉलिक्युलच्या कॉन्सन्ट्रेशन वरती डिपेंड आहे. कोणत्या कोणत्या? सबस्ट्रेट मिथिल ब्रोमाइड अँड न्यूक्लियोफाइल OH minus ion. It means that it is a second order kinetics, because rate of the reaction it depends on concentration of 2 reacted molecules, and therefore this one is a second order kinetics. बरोबर आहे की नाही? हा तुम्हाला कायनेटिक्स कशा प्रकारचा मिळेल? सेकंड ऑर्डर कायनेटिक्स मिळेल. ओके, जर समजा असं असलं असतं रिएक्शनचा रेट कोणत्या तरी एकाच रिएक्टंट मॉलिक्युलवरती डिपेंड असतात, तर मग आपण काय मेन्शन केलं असतं? इट इज अ फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स. But in this reaction, for hydrolysis of methyl bromide, rate of reaction it depends on concentration of methyl bromide as well as concentration of nucleophile OH minus ion, and therefore it is a second order kinetics. आता पहा, एखाद्या रिएक्शनचा रेट जेव्हा आपण स्टडी करतो तेव्हा तो आपण स्लो स्टेप वरून स्टडी करत असतो. एम आय राईट? रिएक्शनचा रेट पहा, रेट ऑफ रिएक्शन आपण कशावरून स्टडी करतो? Rate is determined from the slow step.
बरोबर. मग आता या इथं स्लो स्टेपमध्ये इथं हे 2 रिएक्टंट मॉलिक्युल्स इन्व्हॉल्व झालेले असणार आहेत. कोणते कोणते? मिथिल ब्रोमाइड as well as concentration of nucleophile OH minus ion, and therefore it is a second order kinetics, आणि म्हणून हे सेकंड ऑर्डर कायनेटिक्स आहे. ओके. आता इथं आपण कायनेटिक्स ऑफ द रिएक्शन स्टडी केला. पहा, फर्स्ट पॉइंट आपण कोणता स्टडी केला? कायनेटिक्स ऑफ द रिएक्शन. आता हा जो कायनेटिक्स ऑफ द रिएक्शन आहे हे टेक्स्टबुक मध्ये पहा कशा प्रकारे मेन्शन केलंय. सो रेट ऑफ रिएक्शन, इथं रेट लॉ प्रोव्हाइड केलाय पहा. रेट ऑफ रिएक्शन is equal to K into concentration of methyl bromide as well as concentration of nucleophile OH minus ion. So therefore it is a second order kinetics, आणि म्हणून हा काय आहे? सेकंड ऑर्डर कायनेटिक्स. ओके. आता पहा, हा कन्सेप्ट तुमचा क्लिअर होणं गरजेचं आहे. वाय इट इज अ सेकंड ऑर्डर कायनेटिक्स? वाय इट इज अ बायमॉलिक्युलर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. बरोबर आहे की नाही? पहा, इथं तुमच्या मनामध्ये असा प्रश्न पडणं साहजिक आहे. वाय रिएक्शन इज अ बायमॉलिक्युलर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. बरोबर आहे की नाही? वाय दिस रिएक्शन इज अ बायमॉलिक्युलर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन, म्हणजे ही SN2 रिएक्शन का आहे? बिकॉज इन दिस केस if we study the rate law, am I right? If we study the rate law of the reaction, if we study the kinetics of the reaction, it is proved that rate of reaction, it depends on concentration of two reactant molecules. So 2 for bimolecular, बरोबर आहे की नाही? So rate, it depends on concentration of substrate methyl bromide as well as concentration of nucleophile OH minus ion, and therefore it is a second order kinetics. Therefore it is a bimolecular nucleophilic substitution reaction. जोपर्यंत इथं हा जो क्वेश्चन आहे, या क्वेश्चनच्या रिलेटेड जो कन्सेप्ट आहे तो तुमचा कन्सेप्ट क्लिअर होत नाही, तोपर्यंत हे तुम्हाला समजणार नाही की ही रिएक्शन युनिमोलिक्युलर आहे का बायमोलिक्युलर आहे. ओके. सो वाय इट इज बायमोलिक्युलर? बिकॉज 2 रिएक्टंट स्पेसिस आर इन्व्हॉल्ड इन द रेट लॉ. रेट लॉ मध्ये 2 रिएक्टंट स्पेसिस इन्व्हॉल्व झालेत, and therefore it is a bimolecular nucleophilic substitution reaction. Okay, so this one is the first point. Now after this concept, after this point, now we are going towards the mechanism of the reaction. आता या रिएक्शनचं मेकॅनिझम कसं आहे पहा. सो इथं हे बुक मध्ये हे मेकॅनिझम प्रोव्हाइड केलंय. हे मेकॅनिझम प्रोव्हाइड करण्यापूर्वी पहा, हा जो मिथिल ब्रोमाइड, हा जो 3 डायमेन्शनली रिप्रेझेंट केलाय पहा इथं इन दिस वे, मिथिल ब्रोमाइड. ओके. आता इथं हे SN2 रिएक्शनचं मेकॅनिझम कशा प्रकारे आपण स्टडी करतोय पहा. नवसी, आता मी हे प्रॉपर स्ट्रक्चर ड्रॉ करतो आणि त्याप्रमाणे एक्सप्लेन करतो पहा. सो हिअर इज अ ब्रोमीन. ओके. Then this one is hydrogen, then this one is again hydrogen here across this bond. Okay. And across this bond again there is also hydrogen. So this one is a methyl bromide. Okay. आता हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे पहा इथं. येस, these are the solid line bonds. हे solid line bonds आहेत. बरोबर. Means hydrogen, carbon and bromine, they are in the plane. Okay. Now this one is a solid wedge shaped bond. हा solid wedge shaped bond आहे. Means this hydrogen, it is across or it is above the plane. हा above the plane आहे towards us. बरोबर. आणि हा जो बॉन्ड आहे पहा, हा बॉन्ड कसा आहे? इट इज अ डॉटेड वेज. एम आय राईट? इट इज अ डॉटेड वेज. डॉटेड वेज याचा अर्थ काय? इट इज बिलो द प्लेन. हा बिलो द प्लेन असणार आहे. आता एक गोष्ट ऑब्झर्व करा, इथं जे मी स्ट्रक्चर रिप्रेझेंट केलंय हे स्ट्रक्चर रिप्रेझेंट करत असताना हा ब्रोमीन 1 साइडला आहे पहा. ब्रोमीन 1 साइडला आहे. बरोबर. आणि हे 3 हायड्रोजन्स टुवर्ड्स अनदर साइड. हे 3 हायड्रोजन लेफ्टला आहेत, एकाच साइडला आहेत, आणि ब्रोमीन एकटाच एका साइडला म्हणजे राईट साइडला आहे. ओके. सो वाय दिस स्ट्रक्चर हॅव्हिंग दिस नेचर? ओके. नाउ सी दिस ब्रोमीन, इट इज अ बल्की ग्रुप. हा ब्रोमीन कसा आहे? इट इज अ बल्की ग्रुप. बल्की मीन्स इट इज अ लार्ज ग्रुप. एम आय राईट? पहा, ब्रोमीनचा ॲटॉमिक नंबर काय असतो? ब्रोमीनचा ॲटॉमिक नंबर 35 असतो. हायड्रोजनचे ॲटॉमिक नंबर काय आहेत? 1. सो दिस हायड्रोजन्स, हे हायड्रोजन्स कशा आहेत? दीज आर द स्मॉल ग्रुप्स. हे स्मॉल ग्रुप्स आहेत. वाईल ब्रोमीन इज अ बल्की. बल्की मीन्स लार्ज ग्रुप. And therefore this bromine
pushes this hydrogen towards left side. हा ब्रोमीन काय करतो, या हायड्रोजनला लेफ्ट साइडला पुश करतो, बरोबर आहे. आणि म्हणून ब्रोमीन एकटाच एका साइडला आहे, राहिलेले 3 हायड्रोजन हे अनदर साइडला आहेत. सो ब्रोमीन इज अ बल्की ग्रुप. तुम्हाला माहिती आहे पहा, फॉर एक्झाम्पल सपोज तुम्ही क्लासरूम मध्ये बेंचवरती बसलाय, ऑलरेडी 2 जण बसलाय बेंचवरती, आणि तिसरा कॅन्डिडेट जो आलाय तो बल्की आहे, लार्ज आहे, तर ऑटोमॅटिकली तो काय करतो पहा, राहिलेल्या दोघांना एका बाजूला काय करतो, ढकलून देतो, शिफ्ट करतो एका बाजूला. तो जो बल्की कॅन्डिडेट आहे, लार्ज कॅन्डिडेट आहे, त्याला जास्त स्पेस लागतो बेंचवरती बसण्यासाठी, आणि राहिलेले जे स्मॉल कॅन्डिडेट्स आहेत ते काय करतात, कमी स्पेसमध्ये ऍडजस्ट करतात, बरोबर की नाही. ओके, सो इन दिस वे दिस ब्रोमीन इज अ बल्की ग्रुप, ब्रोमीन इज अ लार्ज ग्रुप, सो देअरफॉर इट रिक्वायर्स मोर स्पेस. त्यासाठी पहा, इथं जो स्पेस रिक्वायर्ड आहे, हा स्पेस कसा असणार आहे, मोर असणार आहे. अँड हायड्रोजन दे आर स्मॉल, देअरफॉर दे रिक्वायर स्मॉल स्पेस. ओके, आता इथं आपण स्ट्रक्चर स्टडी केलं, हे स्ट्रक्चर कशा प्रकारे आहे, आपण कशा प्रकारे रिप्रेझेंट करतो हे पाहिलं. ओके, सो दिस वन इज द 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर ऑफ मिथिल ब्रोमाइड. नाउ सी, आता इथं हे जे आपण 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर स्टडी केलं पहा इथं मिथिल ब्रोमाइडचं. नाउ when nucleophile OH minus ion it tries to attack on the methyl bromide. When nucleophile OH minus ion it tries to attack on the methyl bromide from the front side. Now see what happens. This bromine is a halogen, it is more electronegative, therefore it acquires partial negative charge. Carbon is less electronegative, therefore it acquires partial positive charge. So this CBr bond, हा जो CBr bond आहे, this one is the polar covalent bond, बरोबर की नाही. हा CBr bond पहा कसा आहे, it is a polar covalent bond. It is a polar covalent bond. आता हा polar covalent bond आहे, okay. And when this nucleophile OH minus ion, nucleophile, it is having a negative charge, it tries to attack from the front side of the CBr bond. CBr बॉन्डच्या फ्रंट साइडनं जर या न्यूक्लिओफाइल OH मायनसनं अटॅक करण्याचा प्रयत्न केला तर काय होईल पहा. येस, इज दिस अटॅक पॉसिबल, पहा हा अटॅक पॉसिबल होईल का, नो. सो व्हाय दिस अटॅक डज नॉट पॉसिबल, बिकॉज न्यूक्लिओफाइल OH minus ion it is having a negative charge. This bromine it is also having a partial negative charge, and in between similar charge there is a electrostatic force of repulsion. So which force is there, there is a electrostatic, yes, there is a electrostatic force of repulsion between, yes, there is a electrostatic force of repulsion between same charge. सेम चार्ज म्हणजे कोणता चार्ज आहे पहा, निगेटिव्ह चार्ज आहे. एम आय राईट. Nucleophile OH minus also having a negative charge and bromine is also having a partial negative charge, and therefore in this way front side attack does not possible, आणि म्हणून इथं front side attack possible होत नाही. So this one is the first reason why front side attack does not possible. Front side attack का possible नाही, हे झालं त्याचं first reason. There is a one more reason why front side attack does not possible. फ्रंट साइड न अटॅक पॉसिबल होत नाही, त्याचं आणखी एक रिझन आहे पहा, आणि हे रिझन कोणतं आहे ते आपण आता इथे डिस्कस करूया. ओके, नाउ सी दिस ब्रोमीन इट इज अ बल्की ग्रुप. आपण ऑलरेडी स्टडी केले पहा, ब्रोमीन कसा आहे, ब्रोमीन इज अ बल्की ग्रुप. बल्की मीन्स इट इज अ लार्ज ग्रुप. एम आय राईट. ब्रोमीन इज अ बल्की मीन्स इट इज अ लार्ज ग्रुप. सो इट रिक्वायर्स मोर स्पेस. त्यासाठी स्पेस रिक्वायर्ड कसं असणार आहे पहा, मोर स्पेस असणार आहे. सो ब्रोमीन इज अ बल्की ग्रुप. बल्की मीन्स इट इज अ लार्ज ग्रुप. नाउ न्यूक्लियोफाइल OH मायनस इट इज ऑल्सो बल्की ऍज कम्पेअर टू हायड्रोजन. आपण हायड्रोजनशी जर तुलना केली पहा तर OH मायनस पण कसा आहे, बल्की. बल्की मीन्स लार्ज ग्रुप. अँड नाउ इफ दिस OH minus ion it tries to attack from the front side of the CBr bond, या OH मायनस आयननं या CBr बॉन्डच्या फ्रंट साइडनं जर अटॅक करण्याचा प्रयत्न केला, then attack does not takes place. Why? Because Br minus is also bulky group and OH minus is also bulky group, and due to these two bulky groups when they are from the same side, crowding takes place.
हे दोन्ही बल्की ग्रुप जर सेम साईडला आले तर काय होईल, देर इज अ क्राउडिंग टेक्स प्लेस अँड ड्यू टू क्राउडिंग इफ देर इज अ क्राउडिंग मॉलिक्यूल बिकम्स अनस्टेबल. क्राउडिंग झालं तर मॉलिक्यूल कसा बनेल, अनस्टेबल बनेल. अँड नाऊ दिस वन इज कॉल्ड ॲज अ स्टेरिक हिंड्रन्स. या कन्सेप्टला काय म्हणतात पहा, इट इज कॉल्ड ॲज अ स्टेरिक हिंड्रन्स. आता बऱ्याच जणांना हे समजत नाही, स्टेरिक हिंड्रन्स म्हणजे काय. व्हॉट इज मीन बाय स्टेरिक क्राउडिंग और व्हॉट इज मीन बाय स्टेरिक हिंड्रन्स. स्टेरिक मीन्स इन द स्पेस. स्टेरिक म्हणजे काय, स्पेसमध्ये. कोणाच्या स्पेसमध्ये, कार्बनच्या स्पेसमध्ये. ओके. हिंड्रन्स मीन्स देर इज अ क्राउडिंग. बरोबर आहे की नाही. कशा कशामध्ये क्राउडिंग होईल, इन द बल्की ग्रुप्स ब्रोमीन अँड OH मायनस. बरोबर आहे की नाही. मग जर समजा क्राउडिंग झालं तर तो मॉलिक्यूल कसा बनेल, लेस स्टेबल. इट इज नॉट पॉसिबल. अँड देअरफॉर ड्यू टू स्टेरिक क्राउडिंग, ड्यू टू स्टेरिक हिंड्रन्स, both the bulky groups they are towards the same side, it is not possible. दोन्ही बल्की ग्रुप सेम साईडला असतील हे पॉसिबल होऊ शकत नाही. अँड देअरफॉर दिस न्यूक्लिओफाईल OH मायनस आयन इट कॅनॉट अटॅक फ्रॉम द फ्रंट साईड. बरोबर आहे. आणि म्हणून तो फ्रंट साईडने अटॅक करू शकत नाही. पहा, सो वाय न्यूक्लिओफाईल OH मायनस आयन कॅनॉट अटॅक फ्रॉम द फ्रंट साईड, देर आर टू रिझन्स. सो फर्स्ट वन इज अ स्टेरिक क्राउडिंग और स्टेरिक हिंड्रन्स अँड सेकंड वन इज अ इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ रिपल्शन. तुम्ही सिक्वेन्स चेंज केला तरी चालेल या दोन्ही पॉईंटमध्ये. बरोबर आहे. सो पहा, केव्हा केव्हा थेरीमध्ये असा क्वेश्चन विचारला जातो, वाय न्यूक्लिओफाईल OH मायनस आयन इट कॅनॉट अटॅक फ्रॉम द फ्रंट साइड इन SN2 मेकॅनिझम. बरोबर. मग आता फ्रंट साइडने अटॅक करू शकत नाही हे क्लिअर झालं. मग मला सांगा, आता फ्रंट साइडनं जर अटॅक करू शकत नाही हे जर क्लिअर झालं तर मग या न्यूक्लिओफाईल OH मायनस कडे फक्त एकच ऑप्शन आहे. पहा, कोणता ऑप्शन आहे. नाउ इट कॅन अटॅक फ्रॉम द बॅक साइड ऑफ द CBr बॉन्ड. बरोबर आहे की नाही. तो कुठून अटॅक करू शकतो, इट कॅन अटॅक फ्रॉम द बॅक साइड. सो दिस न्यूक्लिओफाईल OH मायनस आयन इट अटॅक फ्रॉम द बॅक साइड ऑफ द CBr बॉन्ड. या CBr बॉन्डच्या बॅक साइडनं तो काय करतोय, अटॅक करतोय. बॅक साइड म्हणजे पहा, एक्झॅक्टली 180 डिग्री, CBr बॉन्डच्या एक्झॅक्टली 180 डिग्रीमध्ये तो काय करेल, इट अटॅक फ्रॉम द बॅक साइड. मग इथं आणखी एक क्वेश्चन तयार होऊ शकतो. In case of SN2 mechanism, why nucleophile OH minus ion it attack from the back side of the CBr bond. CBr bondच्या बॅक साइडनं तो काय अटॅक करेल. सो अगेन सेम रिझन्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ रिपल्शन बिटवीन सेम चार्ज अँड क्राउडिंग, दॅट इज अ स्टेरिक हिंड्रन्स और स्टेरिक क्राउडिंग फ्रॉम द फ्रंट साइड अटॅक. ओके. म्हणजे आता पहा, हे क्लिअर झालं. न्यूक्लिओफाईल OH मायनस आयन हा 100% बॅक साइडने अटॅक करेल. बरोबर की नाही, कारण फ्रंट साइडने अटॅक पॉसिबलच नाही. सो देअरफॉर न्यूक्लिओफाईल OH मायनस काय करेल, 100% बॅक साइड अटॅक करेल. इन विच मेकॅनिझम, इन SN2 मेकॅनिझम. ओके. आता पहा, वाय बॅक साइड अटॅक हा कन्सेप्ट आपला क्लिअर झाला. पहा, बरोबर की नाही, कारण आपण जे काही पॉइंट्स डिस्कस करणारे, जे क्वेश्चन्स डिस्कस करणारे, त्यामध्ये पहा, हा जो न्यूक्लिओफाईल OH मायनस आहे, हा न्यूक्लिओफाईल OH मायनस इट अटॅक फ्रॉम बॅक साइड. दिस वन इज द मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट. हा मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे. ओके. सो चला तर मग आता पुन्हा आपण आपल्या रेग्युलर कन्सेप्टकडे येऊया. येस. सो न्यूक्लिओफाईल OH मायनस आयन इट अटॅक फ्रॉम द बॅक साइड ऑफ द CBr बॉन्ड. आता पहा, when attack takes place from the back side of the CBr bond, there is a formation of COH bond takes place. इथं काय होतं पहा, इथं न्यू बॉन्ड पहा, इथं मी लेझर पॉइंट कडे लक्ष द्या. पहा, येस, when this nucleophile OH minus it attack from the back side of the CBr bond, then there is a chance of formation of new bond between carbon and OH group. बरोबर आहे. जेव्हा हा OH मायनस या कार्बन वरती अटॅक करेल तेव्हा इथं न्यू बॉन्ड फॉर्म होण्याचा चान्स आहे. सो वेन देर इज अ चान्स ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू बॉन्ड, then the old bond which is already present here, that is a CBr, it undergoes broken and it shifts on bromine. तो काय होतो, ब्रोमिन वरती शिफ्ट होतो. मग आता इथं पहा, इथं 2 पॉसिबिलिटीज आहेत. इथं 2 पॉइंट्स वरती आपल्याला फोकस करायचा आहे. सो फर्स्ट वन इज अ formation of COH bond
Okay, and breaking of, yes, breaking of which bond? Breaking of CBr bond. Okay, now see, either the formation of CH-COH bond takes place first, or either breaking of CBr bond takes place first, or both formation and breaking of bond takes place सायमल्टेनियसली. बरोबर आहे की नाही? तर म्हणजे इथे 3 पॉसिबिलिटी आहेत. कोणत्या कोणत्या? एक तर COH बॉन्ड अगोदर फॉर्म होईल, नंतर CBr बॉन्ड ब्रेक होईल, बरोबर आहे की नाही? किंवा CBr बॉन्ड अगोदर ब्रेक होईल, COH बॉन्ड नंतर फॉर्म होईल, किंवा लास्ट पॉसिबिलिटी काय? Both formation of COH bond and breaking of CBr bond takes place सायमल्टेनियसली. म्हणजे इथं फॉर्मेशन ऑफ न्यू बॉन्ड आणि ब्रेकिंग ऑफ ओल्ड बॉन्ड हे एकाच वेळी पॉसिबल आहे. ही एक पॉसिबिलिटी आहे. बरोबर. मग आता इथं आपण चेक करूया. पहा, नाव सी, आपण जेव्हा याचं कायनेटिक्स स्टडी केलं होतं तेव्हा कायनेटिक्स मध्ये इथं आपल्याला काय मिळालं होतं? पहा, इन केस ऑफ कायनेटिक्स ऑफ द रिएक्शन, टू रिएक्टंट्स आर इन्व्हॉल्ड इन द स्लो स्टेप. कोणते कोणते? पहा, स्लो स्टेप मध्ये कोण कोण इन्व्हॉल्व झालंय? मिथिल ब्रोमाइड ऑल्सो अँड न्यूक्लिओफाइल OH मायनस ऑल्सो. बोथ आर इन्व्हॉल्ड इन द स्लो स्टेप. बरोबर आहे. दोघही स्लो स्टेप मध्ये इन्व्हॉल्व झालेत. याचा अर्थ काय? इन दिस केस ब्रेकिंग ऑफ द CBr बॉन्ड अँड मेकिंग ऑफ द COH बॉन्ड टेक्स प्लेस सायमल्टेनियसली. हे दोन्ही प्रोसेस काय होतील? सायमल्टेनियसली होतील. सो इन द स्लो स्टेप, नाउ सी दिस वन इज द स्लो स्टेप. आता या स्लो स्टेप मध्ये काय होईल? पहा, CBr बॉन्ड्स वीकन्स. हा जो CBr बॉन्ड आहे हा वीक बनेल. पहा, येस, CBr बॉन्ड वीकन्स अँड वीक COH बॉन्ड इज फॉर्म्ड हियर. ओके, आता पहा, हा जो न्यूक्लियोफाइल आहे OH मायनस. ओके, when this nucleophile OH minus, it attack from the back side of the CBr bond, then these 3 hydrogens, पहा कोणते हायड्रोजन? then these 3 hydrogen they shift towards right. हा OH मायनस जेव्हा बॅक साइडने अटॅक करेल तेव्हा या हायड्रोजनला राईटला शिफ्ट करेल. मग पहा आता इथं स्ट्रक्चर कशा प्रकारे मिळतं. ओके, सो पहा आता इथं मी स्ट्रक्चर या प्रकारे ड्रॉ करतो. दिस वन इज द हायड्रोजन. अगेन one more hydrogen is here, and again one more hydrogen is here. Okay, so hydrogen, hydrogen and hydrogen. Okay, आता इथं पहा या केस मध्ये, येस, इथं जे आपण स्ट्रक्चर ड्रॉ करतोय, ओके, इथं जे आपण हे स्ट्रक्चर ड्रॉ करतोय या स्ट्रक्चरची स्पेशालिटी काय आहे? पहा, व्हॉट इज द स्पेसिफिसिटी ऑफ द स्ट्रक्चर. ओके, आता मी इथे तुम्हाला काय म्हटलं? पहा, attack of nucleophile OH minus ion, okay, that is a formation of COH bond and breaking of CBr bond, they takes place simultaneously. They takes place simultaneously because in the slow step both the substrate methyl bromide and nucleophile OH minus ion are involved in the slow step. स्लो स्टेप मध्ये हे दोन्ही रिएक्टंट इन्व्हॉल्व होत आहेत. म्हणजे फॉर्मेशन ऑफ COH बॉन्ड अँड ब्रेकिंग ऑफ CBr बॉन्ड इट टेक्स प्लेस सायमल्टेनियसली. ते एकाच वेळी होणार आहे. मग पहा आता इथं हा जो CBr बॉन्ड आहे, पहा, येस, दिस CBr बॉन्ड वीकन्स. पहा, हा CBr बॉन्ड वीक झाला म्हणून मी डॉटेड लाईनने शो केला. पहा, अँड वीक COH बॉन्ड इज फॉर्म्ड. म्हणजे हे दोन्ही बॉन्ड आता कशा आहेत? वीक आहेत. दीज आर नॉट परफेक्ट बॉन्ड. हे परफेक्ट नाही आहेत. CBr is not completely broken and COH is not completely formed. CBr completely break पण नाही झाला आणि COH completely form पण नाही झाला. बरोबर आहे की नाही? अगेन नाउ सी हियर. आता इथं हे जे 3 हायड्रोजन्स आहेत, पहा कोणते कोणते? येस, पहा हे CH. आता हे पहा, दिस 3 हायड्रोजन्स आर इन द सेम प्लेन. दे आर इन द सेम प्लेन. ओके, अँड देर इज अ बॉन्ड अँगल 120 डिग्री. इथं या दोघांच्या मधला बॉन्ड अँगल काय असेल? 120 डिग्री. तुम्ही 3 डायमेन्शनल इमेजिन करा. 2 डायमेन्शन मध्ये इमेजिन केल्यानंतर तुमच्या लक्षात येणार नाही. तुम्ही 3 डायमेन्शनल इमेजिन करा. कारण हा जो पहा वेज शेप्ड जो आहे
हा अबोव द प्लेन आहे. सॉलिड वेज शेप्ड अबोव द प्लेन आहे. डॉटेड वेज शेप्ड कसा आहे, बिलो द प्लेन आहे. आणि हा हायड्रोजन प्लेन वरती आहे. मग तुम्ही या अँगल मध्ये जर कम्पेअर केलं तर बॉन्ड अँगल काय मिळेल, 120. तुम्ही इथं जर कम्पेअर केलं बॉन्ड अँगल काय मिळेल, अगेन 120. इथं कम्पेअर केलं बॉन्ड अँगल काय मिळेल, 120. लक्षात येते का पहा. सो 120 120 120. ओके. आता इथं परफेक्ट बॉन्ड किती आहेत पहा, परफेक्ट. ओके. आपण स्टार्टिंग मिथिल ब्रोमाइड मध्ये पण परफेक्ट बॉन्ड चेक करूया. इथं पण परफेक्ट बॉन्ड किती आहे ते आपण चेक करूया. ओके. सो इथं बॉन्ड अँगल 120 डिग्री मेन्शन करून ठेवतो पहा मी. इथं मिथिल ब्रोमाइड मध्ये पहा, इन केस ऑफ मिथिल ब्रोमाइड पहा परफेक्ट बॉन्ड किती होते पहा. 4 perfect bonds are there. How many perfect bonds are there? 4. And therefore this carbon, हा जो कार्बन आहे, या कार्बनला 4 परफेक्ट बॉन्ड असल्यामुळं कार्बनचं हायब्रिडेशन कोणतं आहे पहा, कार्बन अंडरगो sp3 हायब्रिडेशन, बिकॉज 4 परफेक्ट बॉन्ड्स आर देअर अँड देअरफोर कार्बन अंडरगो sp3 हायब्रिडेशन. हे पहा हायब्रिडेशनचं इथं काय असतो पहा कन्सेप्ट, मी इथं डिस्कस करतो पहा. जर परफेक्ट बॉन्ड 4 असतील तर हायब्रिडेशन कोणतं असतं, sp3. इफ परफेक्ट बॉन्ड्स आर 3, hybridization is sp2. If perfect bonds are 2, hybridization is sp. In this way. Okay. मग आता इथं पहा, how many perfect bonds are there? 4 perfect bonds are there. So carbon undergo which hybridization? sp3 hybridization. आता इथं मात्र पहा, तुम्हाला परफेक्ट बॉन्ड किती मिळाले पहा. या केसमध्ये हा जो कार्बन आहे, या कार्बनला परफेक्ट बॉन्ड 3 आहेत. कोणते, CH CH CH. CBr बॉन्ड हा परफेक्ट आहे का, नाहीये. इट इज नॉट कम्प्लिटली ब्रोकन. बरोबर आहे की नाही. COH बॉन्ड हा परफेक्ट आहे का, नाहीये. तो पण कसा आहे, इट इज नॉट कम्प्लिटली फॉर्म. तुम्ही पहा, तुम्ही बॉन्ड लेंथ इमॅजिन करा, तुमच्या लक्षात येईल. बॉन्ड लेंथ इमॅजिन केल्यानंतर पहा, हे पहा, हे CH बॉन्ड लेंथ, दिस वन इज CH बॉन्ड लेंथ कशा आहे, स्मॉल आहे. आणि तुम्ही CBr ची बॉन्ड लेंथ कम्पेअर करा, पहा CBr ची बॉन्ड लेंथ कशा आहे, लार्ज आहे. बॉन्ड लेंथ लार्ज आहे म्हणजे CBr आणि COH हे बॉन्ड्स कशा आहेत, CBr अँड COH दीज बॉन्ड्स आर वीक. हे वीक बॉन्ड्स आहेत. आणि CH ची बॉन्ड लेंथ स्मॉल आहे, याचा अर्थ CH बॉन्ड कशा आहेत, दे आर स्मॉल. सो हाऊ मेनी परफेक्ट बॉन्ड्स आर देअर, येस, परफेक्ट बॉन्ड्स आर 3 अँड देअरफॉर दिस कार्बन इट अंडरगो sp2 हायब्रिडायशन. या कार्बनचं हायब्रिडेशन काय मिळेल तुम्हाला, sp2. म्हणजे पहा, इथं जो कार्बन आहे त्याचं हायब्रिडेशन आहे sp2. आता इथं जे तुम्हाला स्ट्रक्चर मिळालं ना, या स्ट्रक्चरला आपण म्हणतो पहा ट्रान्झिशन स्टेट. आणि हे 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 मिळालं तुम्हाला ट्रान्झिशन स्टेट. ओके. आता हे जे ट्रान्झिशन स्टेट आहे पहा, इथं मी याला मेन्शन करतो TS. TS मीन्स इट इज अ ट्रान्झिशन स्टेट. पहा नावातच आहे ट्रान्झिशन. बरोबर आहे की नाही. म्हणजे हे ट्रान्झिशन होतं इथं, बरोबर आहे की नाही. रिॲक्टंटचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, प्रोडक्ट मध्ये. आणि मग रिॲक्टंट टू प्रोडक्ट चेंज होत असताना इथं जी काही स्टेज फॉर्म होते, दॅट इज अ ट्रान्झिशन स्टेट. इट इज हायली अनस्टेबल. लक्षात घ्या, ही जी ट्रान्झिशन स्टेट आहे ही कशी असते, इट इज हायली अनस्टेबल. ही हायली अनस्टेबल आहे. याची स्टॅबिलिटी कशी आहे, व्हेरी व्हेरी लेस टाइम, खूप कमी वेळ स्टेबल असतो. आणि म्हणून आपण इथं स्क्वेअर ब्रॅकेट यूज केलाय. हा स्क्वेअर ब्रॅकेट काय इंडिकेट करतोय, दिस ट्रान्झिशन स्टेट इज हायली अनस्टेबल. या ट्रान्झिशन स्टेटला TS असेही रिप्रेझेंट करतात. T फॉर ट्रान्झिशन, S फॉर स्टेट. मग एंट्रन्सला क्वेश्चन असतो, व्हॉट इज द हायब्रिडेशन ऑफ कार्बन इन द ट्रान्झिशन स्टेट ऑफ SN2 मेकॅनिझम. So what is the hybridization of carbon in the transition state of SN2 mechanism? It is sp2. What is the bond angle in CH bond angle in transition state of SN2 mechanism? It is 120 degree. आता इथं पहा, इथं कार्बनकडे 5 बॉन्ड आहेत. ऑब्झर्व करा, कार्बनकडे 5 बॉन्ड्स आहेत, बरोबर की नाही. आणि हे जे 5 बॉन्ड्स आहेत, या 5 बॉन्ड्स मध्ये पहा 3 बॉन्ड परफेक्ट आहेत आणि 2 बॉन्ड्स कशा आहेत, 2 बॉन्ड इम्परफेक्ट आहेत. एम आय राईट. अमंग दीज 5 बॉन्ड्स, इथं जे काही 5 बॉन्ड्स आहेत पहा, येस, अमंग दीज 5 बॉन्ड्स 3 बॉन्ड्स आर परफेक्ट. कोणते परफेक्ट बॉन्ड आहेत मग पहा, कार्बन हायड्रोजन बॉन्ड्स आर परफेक्ट, बरोबर की नाही. सो 3 बॉन्ड्स दॅट इज CH बॉन्ड, दीज आर परफेक्ट, while 2 bonds these are imperfect. कोणते बॉन्ड इम्परफेक्ट असतील मग पहा, येस, CBr बॉन्ड अँड COH बॉन्ड. म्हणजे टोटली बॉन्ड किती झाले पहा, 3 + 2 5.
ओके, ऍक्च्युली कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे. कार्बन इज अ टेट्राव्हॅलंट. मग तुम्हाला असा प्रश्न पडला असेल, मग इथं 5 बॉन्ड का बरं फॉर्म झाले? Actually, these are not a perfect bonds. Only 3 bonds are perfect, 2 bonds are imperfect. CBr bond is not completely broken and COH bond is not completely formed. So in this case, this carbon which is present in the transition state, it is a penta coordinate. Am I right? It is a penta coordinate. Penta coordinate means 5 group simultaneously, 5 groups or 5 atoms सायमल्टेनियसली त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत, त्यांच्या बॉन्डिंग मध्ये आहेत. बरोबर आहे. याचा अर्थ असा होत नाही कार्बनची व्हॅलन्सी 5 होते असं नाही. इट इज अ पेंटा कोऑर्डिनेट, म्हणजे 5 atoms और 5 groups दे आर इन सराउंडिंग ऑफ द कार्बन. त्या कार्बनच्या सराउंडिंग मध्ये 5 atoms किंवा 5 groups आहेत. ओके, आणि इथं ही जी ट्रान्झिशन स्टेट आहे पहा, इट इज हायली अनस्टेबल. अशी सिच्युएशन खूप वेळ राहणार आहे का? नाहीये. इट इज हायली अनस्टेबल. ही हायली अनस्टेबल स्टेज आहे. नाउ सी, आता काय होतं पहा इथं, इन केस ऑफ ट्रान्झिशन स्टेट, सो CBr bond now it is completely broken. Okay, after some time this CBr bond it is completely broken. हा completely break होतो, बरोबर की नाही? CBr bond it is completely broken and COH bond it is completely formed. ओके, CBr bond पहा completely break होतो आणि COH bond काय होतो? completely form होतो. मग आता जेव्हा हे स्ट्रक्चर फॉर्म होईल तेव्हा हे स्ट्रक्चर तुम्हाला कशा प्रकारे मिळेल पहा. येस, सो हेर इज अ COH. पहा, OH ग्रुपनं बॅक साईडने अटॅक केलं होतं ना. एम आय राईट? OH ग्रुपनं कोणत्या साईडने अटॅक केला? बॅक साईडनं. सो COH बॉन्ड फॉर्म झाला. आता OH ग्रुप कसा आहे? बल्की आहे. सो हा बल्की ग्रुप, लार्ज ग्रुप काय करेल? रिमेनिंग जे हायड्रोजन्स आहेत त्यांना काय करेल? अपोजिट साईडला शिफ्ट करेल. अपोजिट साईडला शिफ्ट करेल म्हणजे पहा कोणत्या साईडला शिफ्ट करेल? अपोजिट साईडला शिफ्ट करेल म्हणजे राईट साईडला शिफ्ट करेल. कोणाला? हायड्रोजनला. एम आय राईट? सो हे हायड्रोजन्स पहा अपोजिट साईडला आता इथं शिफ्ट होतील इन दिस वे. ओके, सो हायड्रोजन, हायड्रोजन and hydrogen. Okay, so now see here, this OH group it is towards which side? पहा OH group कोणत्या साईडला आला? OH group towards opposite side that of the CBr bond. CBr bond च्या opposite साईडला आला. पहा ब्रोमिन राईटला होता, OH कोणत्या साईडला आहे? लेफ्टला आहे, लेफ्टला. बरोबर. वाय? बिकॉज न्यूक्लियोफाइल OH मायनस आयन इट अटॅक फ्रॉम द बॅक साइड ऑफ द CBr बॉन्ड. तो CBr बॉन्डच्या बॅक साइडने अटॅक करतो. आता इथं आपण स्टिरिओ केमिस्ट्री जर कम्पेअर करायची म्हटलं पहा, स्टिरिओ केमिस्ट्री, तर इथं काय होतंय पहा, इन केस ऑफ सबस्ट्रेट, सबस्ट्रेटमध्ये पहा ब्रोमिन इज टुवर्ड्स राईट साइड. ब्रोमिन राईट साइडला आहे, बरोबर. लिव्हिंग ग्रुप टुवर्ड्स राईट साइड. आणि तुम्ही फायनल प्रोडक्ट पहा, मिथिल अल्कोहोल, इन दिस केस OH ग्रुप इट इज टुवर्ड्स लेफ्ट साइड. इनकमिंग ग्रुप टुवर्ड्स लेफ्ट साइड. म्हणजे स्टिरिओ केमिस्ट्री कशी आहे? स्टिरिओ केमिस्ट्री अपोजिट आहे, अपोजिट. बरोबर आहे. इनकमिंग ग्रुप इट इज अपोजिट साइड दॅट ऑफ द लिव्हिंग ग्रुप. लिव्हिंग ग्रुपच्या अपोजिट साइडला इनकमिंग ग्रुप काय झाला पहा? ऍड झाला. अँड दिस टाइप ऑफ स्टिरिओ केमिस्ट्री इट इज कॉल्ड ॲज अ इन्व्हर्जन ऑफ कन्फिगरेशन. This type of stereochemistry it is called as a inversion of configuration. याला आपण काय म्हणतोय? इन्व्हर्जन ऑफ कन्फिगरेशन. आता मला सांगा, इथं बॅक साइड अटॅक होण्याचा चान्स किती आहे? 100% चान्स आहे बॅक साइडने अटॅक होण्याचा, कारण फ्रंट साइडने अटॅक होऊ शकत नाही. वाय फ्रंट साइड अटॅक इज नॉट पॉसिबल? ड्यू टू स्टेरिक हिंड्रन्स, स्टेरिक क्राउडिंग अँड इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ रिपल्शन. Front side attack does not possible. So all the nucleophiles which are available here, they tries to attack from the back side, and therefore stereochemistry is, पहा stereochemistry कशी मिळेल? There is a 100% backside attack. There is a 100% inversion of configuration. तुम्हाला इथे stereochemistry कशी मिळेल पहा? 100% inversion of configuration. इथं जो प्रोडक्ट फॉर्म झालाय, कोणता प्रोडक्ट फॉर्म झाला पहा? येस, इट इज अ मिथिल अल्कोहोल. मिथिल अल्कोहोल फॉर्म झाला. एम आय राईट? So during the formation of methyl alcohol,
इथं जो मिथिल अल्कोहोल फॉर्म होतोय पहा, येस, इन केस ऑफ फॉर्मेशन ऑफ मिथिल अल्कोहोल देर इज अ 100% इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. आता पहा, पुन्हा तुम्ही या प्रोडक्टमध्ये जो मिथिल अल्कोहोलमध्ये कार्बन आहे, या कार्बनचं हायब्रिडेशन चेक करण्याचा प्रयत्न केला तर पहा इथं अगेन कार्बन हॅव्हिंग 4 परफेक्ट बॉन्ड्स. कार्बनला पुन्हा 4 परफेक्ट बॉन्ड फॉर्म झाले. सो देअरफॉर कार्बन अंडरगो sp3 हायब्रिडेशन. कार्बनचं हायब्रिडेशन काय झालं? sp3 अगेन. म्हणजे पहा, स्टार्टिंग कंपाऊंड मध्ये कार्बनचं हायब्रिडेशन sp3 होतं. देन ट्रान्झिशन स्टेटमध्ये काय मिळालं? sp2. आता sp2 मधून ट्रान्झिशन स्टेटचं कन्व्हर्जन जेव्हा प्रोडक्ट मध्ये झालं तेव्हा तुम्हाला कन्फिगरेशन हायब्रिडेशन काय मिळालं? अगेन sp3. म्हणजे हायब्रिडेशन मध्ये चेंज कसा झाला पहा. सो sp3 टू sp2 टू अगेन sp3. बरोबर आहे की नाही? सुरुवातीला पहा, स्टार्टिंग कंपाऊंड मीन्स सबस्ट्रेट. सबस्ट्रेट मीन्स मिथिल ब्रोमाइड. मिथिल ब्रोमाइड मध्ये कार्बनचं हायब्रिडेशन पहा कसं आहे. इन केस ऑफ मिथिल ब्रोमाइड हायब्रिडेशन इज sp3. देन टीएस म्हणजे काय? ट्रान्झिशन स्टेट मध्ये हायब्रिडेशन कसं आहे? sp2. आणि पहा इथं फॉर्म झाला प्रोडक्ट. येस, कोणता प्रोडक्ट फॉर्म झाला? येस, मिथिल अल्कोहोल इज देअर. विच प्रोडक्ट इज देअर? मिथिल अल्कोहोल इज देअर. आणि मग हा जो मिथिल अल्कोहोल हा प्रोडक्ट फॉर्म होतोय त्यामध्ये कोणतं हायब्रिडेशन आहे? sp3. सो चेंज इन हायब्रिडेशन sp3 टू sp2 टू sp3 इन केस ऑफ SN2 मेकॅनिझम. कार्बनचं हायब्रिडेशन कशा प्रकारे चेंज होत गेलं पहा. दिस वन इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर एंट्रन्स. एंट्रन्ससाठी हेही महत्वाचं आहे. ओके, स्टेरिओ केमिस्ट्री कशी मिळाली? स्टेरिओ केमिस्ट्री तुम्हाला मिळाली 100% इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. एम आय राईट? ओके. नाव सो दिस वन इज द SN2 मेकॅनिझम. आता इथं जे SN2 मेकॅनिझम आपण स्टडी केलं पहा, या SN2 मेकॅनिझम मध्ये हे फॅक्टर्स इम्पॉर्टंट आहेत. तुम्ही इथं ऑब्झर्व करा पहा, हे तुमच्या बुक मधलं स्ट्रक्चर आहे. हे पहा, इथं बॉन्ड लेंथ जी आहे ना, CBr बॉन्डची बॉन्ड लेंथ आणि COH बॉन्डची बॉन्ड लेंथ ही ऍक्च्युली स्मॉल दाखवली आहे. प्रत्यक्षामध्ये ही थोडीशी अंतरावरती दाखवायला पाहिजे होती. त्याचं रिझन काय? हे बॉन्ड कसे आहेत? हे वीक बॉन्ड आहेत, हे लक्षात यायला पाहिजे स्ट्रक्चर मधून. बरोबर की नाही? ॲज वेल ॲज पुन्हा इथं आता या केसमध्ये पहा, हा पार्शियल निगेटिव्ह आहे, हा पार्शियल निगेटिव्ह आहे. त्याचं रिझन काय? ॲज कम्पेअर टू कार्बन दिस ब्रोमिन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. दिस ऑक्सिजन इज ऑल्सो मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲज कम्पेअर टू कार्बन. कार्बनच्या तुलनेमध्ये हे ब्रोमिन आणि हा OH हे मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहेत आणि त्यामुळे ते काय करतायत? पार्शियल निगेटिव्ह असा चार्ज फॉर्म करतायत. पुन्हा त्या पार्शियल निगेटिव्ह मध्ये पुन्हा त्याचा हाफ झालाय. बरोबर की नाही? ओके. सो म्हणून हे पार्शियल निगेटिव्ह, वन हाफ पार्शियल निगेटिव्ह या प्रकारे इथं मेन्शन केलेलं आहे. पहा, सो दिस ब्रोमिन इज अ लिव्हिंग ग्रुप. एम आय राईट? ब्रोमिन हा कोणता ग्रुप आहे? लिव्हिंग ग्रुप. आणि हा जो OH आहे, OH हा कोणता ग्रुप आहे? इट इज अ इनकमिंग ग्रुप फ्रॉम न्यूक्लिओफाईल. हा न्यूक्लिओफाईल मधून आलेला इनकमिंग ग्रुप आहे. बरोबर की नाही? पहा, ब्रोमिन इज अ लिव्हिंग ग्रुप. मग या केसमध्ये तुम्हाला स्टेरिओ केमिस्ट्री कशी मिळाली पहा. स्टेरिओ केमिस्ट्री इट इज अ 100% इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. इन्व्हर्जन म्हणजे काय तुम्हाला समजलं का पहा? अपोजिट. इन्व्हर्जन म्हणजे काय? अपोजिट. सो देर इज अ 100% इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. ओके. सो पहा, आता इथं या केसमध्ये तुम्हाला स्टेरिओ केमिस्ट्री मिळाली 100% इन्व्हर्जन. ओके, मेकॅनिझम आपलं डिस्कस करून झालं. आता हे तुम्हाला SN2 जे मेकॅनिझम आहे, या SN2 मेकॅनिझम मध्ये जे मी कन्सेप्ट एक्सप्लेन केले त्याच्यामध्ये आता मी तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारतोय की जेणेकरून तुमचा कन्सेप्ट क्लिअर होईल. जोपर्यंत हे क्वेश्चन्स तुम्हाला समजणार नाहीत तोपर्यंत तुमचा कन्सेप्ट क्लिअर होणार नाही. पहा, आता हे टेक्स्टबुक मध्ये पहा, इथं हे जे पॉइंट्स इथं मेन्शन केलेत हे सर्व पॉइंट्स आपण काय केलेत पहा, इथं आपण कव्हर केलेले आहेत. ओके. आता हे जे आपण इथं 100% इन्व्हर्जन म्हणतोय, 100% इन्व्हर्जन, लिव्हिंग ग्रुप राईट साईडला आहे पहा. लिव्हिंग ग्रुप राईट साईडला आणि इनकमिंग ग्रुप कोणत्या साईडला आहे? लेफ्ट साईडला. दिस वन इज कॉल्ड ॲज अ वाल्डन इन्व्हर्जन. दिस इन्व्हर्जन इज कॉल्ड ॲज अ वाल्डन इन्व्हर्जन. ओके, हे तुमच्या बुकमध्ये प्रोव्हाइड केलेले आहे पहा. ओके, हेर इज अ वाल्डन इन्व्हर्जन. ओके, पहा हे कोणतं इन्व्हर्जन आहे? वाल्डन इन्व्हर्जन. वन्स अगेन मी इथं मेन्शन करतो पहा, इट इज अ वाल्डन इन्व्हर्जन. ओके, ठीक आहे.
आता या मेकॅनिझमशी रिलेटेड मी काही क्वेश्चन्स तुम्हाला विचारणार आहे. त्या क्वेश्चनचे आन्सर पण ऍक्च्युली मीच देणार आहे, बट तुमचा कन्सेप्ट आपल्याला याच्यामधून काय करायचं आहे, क्लिअर करायचं. सो नाव सी फर्स्ट क्वेश्चन. वाय रिॲक्शन इज अ बायमॉलिक्युलर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. बरोबर आहे की नाही? हे रिॲक्शन बायमॉलिक्युलर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन का आहे? ओके, पहा आपण ऑलरेडी स्टडी केलंय. In the slow step, two reactant molecules are involved in the rate law. That is concentration of methyl bromide and concentration of nucleophile OH minus. बरोबर आहे की नाही? पहा, स्लो स्टेप मध्ये इथं हे दोन्ही इन्व्हॉल्व्ह झालेत. न्यूक्लिओफाईल OH मायनस पण इन्व्हॉल्व्ह होतोय, ॲज वेल एज हा जो सबस्ट्रेट आहे मिथिल ब्रोमाइड हा पण इन्व्हॉल्व्ह होतोय. आणि ही स्टेप कशी आहे? स्लो स्टेप आहे. सो इन द स्लो स्टेप बोथ सबस्ट्रेट methyl bromide and nucleophile OH minus both are involved in the reaction mechanism in the slow step. So two reactant molecules are involved. How many reactant molecules are involved? Two for bimolecular. बरोबर आहे की नाही? पहा, bimolecular. Bi means two, molecular means two reactant molecules are involved in this case, and therefore it is a bimolecular nucleophilic substitution reaction. Okay, now why nucleophile attack from the back side only? बरोबर आहे की नाही? 100% बॅक साइडने अटॅक होतोय. बरोबर आहे की नाही? पहा, आपण डिस्कस केलं होतं. देर आर टू रिझन्स. कोणते कोणते? फर्स्ट, स्टेरिक क्राउडिंग. एम आय राईट? स्टेरिक क्राउडिंग, और आपण त्याला काय म्हटलं होतं? स्टेरिक हिंड्रन्स. अँड वन मोर इज देअर, electrostatic repulsion between the similar charge. Electrostatic repulsion. Okay, and due to these two reasons, nucleophile cannot attack from the front side. It attack from the back side only. Then next, why is a SN2 reaction is a single step reaction? बरोबर आहे की नाही? ही सिंगल स्टेप रिएक्शन का आहे? Because both the reactants, substrate methyl bromide and nucleophile OH minus ion, they are involved in the same step, they are involved in the same slow step, and therefore it is a single step reaction. आणि म्हणून ही सिंगल स्टेप रिएक्शन आहे. बरोबर आहे की नाही? दोघही एकाच स्टेप मध्ये इन्व्हॉल्व्ह झाले, स्लो स्टेप मध्ये इन्व्हॉल्व्ह झाले, and therefore it is a single step reaction. Okay, next, why transition state contain pentacoordinate carbon? बरोबर आहे. पहा, आपण ट्रान्झिशन स्टेट स्टडी केली होती. वाय इट इज अ पेंटाकॉर्डिनेट कार्बन? बिकॉज इन दिस केस, बरोबर आहे की नाही? पहा, पेंटाकॉर्डिनेट कार्बन का आहे तो? सो पहा, इथं कार्बनला सायमल्टेनियसली 5 ग्रुप्स आहेत कार्बनच्या सराउंडिंग मध्ये. कोणते कोणते? पहा, परफेक्ट, दिस 3 हायड्रोजन्स परफेक्ट. बरोबर आहे की नाही? हे झाले 3 प्लस 2 इम्परफेक्ट बॉन्ड. कोणते कोणते? पहा, COH अँड CBr. सो 3 + 2 5, and therefore in this case carbon is a pentacoordinate. कार्बन कसा आहे? पेंटाकोऑर्डिनेट आहे. येस. देन नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द स्टिरिओकेमिस्ट्री ऑफ SN2 रिएक्शन? मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे. पहा, SN2 रिएक्शनची स्टिरिओकेमिस्ट्री काय आहे? येस, इट इज अ 100% इन्व्हर्जन. इट इज अ 100% इन्व्हर्जन. आपण त्याला काय म्हटलं होतं? पहा, वाल्डेन इन्व्हर्जन. काय म्हटलं होतं? येस, इट इज अ वाल्डेन इन्व्हर्जन. बरोबर आहे का? पहा, सो स्टेरिओकेमिस्ट्री इज 100% इन्व्हर्जन, दॅट इज अ वाल्डेन इन्व्हर्जन. Now, why there is a 100% inversion in a stereochemical configuration in SN2 reaction? Because attack takes place from the back side of the CBr bond only. अटॅक हा कंपल्सरी बॅक साइडनच होईल, फ्रंट साइडने अटॅक होणार नाही. ओके, अँड देअरफॉर देर इज अ 100% इन्व्हर्जन इन अ स्टिरिओकेमिकल कन्फिगरेशन इन अ SN2 रिएक्शन. पहा, हे जे क्वेश्चन्स इथं मी तुम्हाला विचारलेत, या क्वेश्चनचं मिनिंग जोपर्यंत तुमचं क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्हाला हा कन्सेप्ट क्लिअर झाला असं म्हणता येणार नाही. बरोबर आहे की नाही? हे क्वेश्चन्स खूप इम्पॉर्टंट आहेत. ओके, सो नाव पहा, दिस वन इज द मेकॅनिझम फॉर SN2 रिएक्शन. बरोबर आहे की नाही? SN2 रिएक्शनचं हे मेकॅनिझम आहे. आता हे जे मेकॅनिझम आहे याच्यानंतर रिएक्टिव्हिटी ऑफ अल्किल हॅलाइड इन SN2 रिएक्शन याच्यावरती क्वेश्चन्स येतात. पहा, रिएक्टिव्हिटी ऑफ अल्किल हॅलाइड इन SN2 रिएक्शन.
आता मी इथं काही एक्झाम्पल्स प्रोव्हाइड करतो पहा. फॉर एक्झाम्पल पहा आता इथं, येस, फर्स्ट देर इज अ मिथिल ब्रोमाइड. ओके, सो एच एच अँड एच हे मिथिल ब्रोमाइड आहे पहा. आणि इथं मी एक्झाम्पल घेतो टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. येस, सो दिस वन इज द टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. आणि या दोन्हीमध्ये इथे आपल्याला काय कम्पेअर करायचं आहे, रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्किल हॅलाइड इन SN2 रिॲक्शन. विच मॉलिक्युल रिॲक्ट फास्ट, विच मॉलिक्युल रिॲक्ट स्लो. आता मला सांगा, SN2 रिॲक्शन मध्ये कोणता अटॅक पॉसिबल आहे? ओनली बॅक साइड अटॅक. एम आय राईट? ओनली बॅक साइड अटॅक. बरोबर का? पहा मग आता इथं पहा, मिथिल ब्रोमाइड, इन केस ऑफ मिथिल ब्रोमाइड, ओके, in case of methyl bromide, now see, these are the hydrogens, they are very small, and therefore nucleophile OH minus easily attack from the back side, either from here or either from here. इथं इझिली अटॅक पॉसिबल आहे. सो रिॲक्शन कशी होईल? फास्ट होईल, कारण अटॅक इझिली पॉसिबल आहे. क्राउडिंग इज लेस. या CBr बॉन्डच्या बॅक साईडला क्राउडिंग कसं आहे? लेस आहे. बरोबर. सो देअरफॉर अटॅक टेक्स प्लेस इझिली, रिॲक्शन टेक्स प्लेस फास्ट. नाव इन केस ऑफ टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड, इथं पहा, इन केस ऑफ टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. आता या टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड मध्ये काय होईल पहा. नाव हिअर, हा जो CBr बॉन्ड आहे, या CBr बॉन्डच्या बॅक साईडला पहा, इथं मिथिल ग्रुप्स आहेत. अँड दिस मिथिल ग्रुप्स आर बल्की ॲज कम्पेअर टू हायड्रोजन. मिथिल ब्रोमाइड मध्ये हायड्रोजन होते, टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड मध्ये इथं मिथिल ग्रुप्स आहेत, आणि हे मिथिल ग्रुप कसे आहेत? बल्की आहेत. त्यामुळं इथं हा जो न्यूक्लिओफाईल OH मायनस आहे, हा जेव्हा बॅक साईडने अटॅक करण्याचा प्रयत्न करेल, तेव्हा त्याला क्राउडिंगला फेस करावं लागेल. अँड ड्यू टू क्राउडिंग, दिस OH मायनस आयन, इट कॅनॉट अटॅक इझिली फ्रॉम द बॅक साईड. फ्रंट साईडनं तर अटॅक पॉसिबलच नाही, हे आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहे. SN2 रिॲक्शन म्हटलं की 100% बॅक साईड अटॅक, फ्रंट साईडने पॉसिबल नाहीये. आता इथं बॅक साईडला क्राउडिंग मोर आहे. मग क्राउडिंग मोर असल्यामुळं पुन्हा पहा, इथं क्राउडिंग बॅक साईडला मोर असेल तर अटॅक होईल का? इझिली नाही होणार. सो देअरफोर इन दिस केस रिॲक्टिव्हिटी इज लेस, रिॲक्शन इज स्लो. टर्शरी ब्युटिल ब्रोमाइडची रिॲक्शन कशी होईल? व्हेरी स्लो, किंवा होणार पण नाही, आणि मिथिल ब्रोमाइड मात्र काय होईल पहा, इट रिॲक्ट फास्ट, तो फास्ट रिॲक्ट होईल. मग पहा आता कोणता मोर रिॲक्टिव्ह आहे, कशा प्रकारे कम्पेअर करणार पहा. आयदर मिथिल ब्रोमाइड इज मोर रिॲक्टिव्ह, or either tertiary butyl bromide is more reactive in case of SN2 reaction. So methyl bromide is more reactive. हा more reactive असेल. पहा एरो पहा मी कसं केलंय. बिकॉज क्राउडिंग इज लेस, कारण मिथिल ब्रोमाइड मध्ये क्राउडिंग कसं आहे? लेस आहे. सो लेस इज द क्राउडिंग, मोर इज द रिॲक्टिव्हिटी. मोर इज द क्राउडिंग, लेस इज द रिॲक्टिव्हिटी. पहा मग हे आपण रिलेशन असं मेन्शन करू शकतो का? पहा इथं, येस, पहा रिॲक्टिव्हिटी आपण SN2 रिॲक्शन साठी डिस्कस करतोय, बरोबर आहे की नाही? रिॲक्टिव्हिटी इट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू क्राउडिंग. इट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू क्राउडिंग. मोर इज द क्राउडिंग, लेस इज द रिॲक्टिव्हिटी. लेस इज द क्राउडिंग, मोर इज द रिॲक्टिव्हिटी. बरोबर का? पहा आता इथं जर आपण समजा प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अल्किल हॅलाइड कम्पेअर केले पहा. सो इन दिस केस, नाउ सी हिअर, this one is CBr bond, मिथिल ब्रोमाइड आहे हा पहा. एम आय राईट? हा मिथिल ब्रोमाइड. देन येस, मी इथं एक एक्झाम्पल घेतो पहा. दिस वन इज इथिल ब्रोमाइड. ओके, देन दिस वन इज आइसोप्रोपिल ब्रोमाइड. ओके, अँड लास्ट वन इज टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. पहा लास्ट एक्झाम्पल मी कोणतं घेतोय? टर्शरी ब्युटिल ब्रोमाइडचं एक्झाम्पल घेतोय. ओके, ओके.
आता इथं आपण अल्किल हॅलाइडला डिस्टिंग्विश करूया इनटू प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी अल्किल हॅलाइड. पहा, दिस वन इज द प्रायमरी कार्बन. हा कार्बन कसा आहे? प्रायमरी. देअरफॉर अल्किल हॅलाइड इज अ प्रायमरी अल्किल हॅलाइड 1:0. आता हे हाऊ टू फाइंड प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी हे आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहे, बरोबर आहे. नाव इन दिस केस ऑल्सो अगेन दिस वन इज प्रायमरी अल्किल हॅलाइड, बरोबर. नाव सी इन दिस केस या कार्बनला 2 कार्बन डायरेक्टली लिंक झाले तिथं, 2 कार्बन, म्हणजे याचं नेचर कसं आहे? सेकंडरी. सो इट इज अ सेकंडरी अल्किल हॅलाइड. आता इथं पहा, या केसमध्ये हा जो कार्बन आहे हा टर्शियरी, कारण त्याला 3 कार्बन डायरेक्टली लिंक झाले, म्हणजे हा अल्किल कसा आहे? टर्शियरी अल्किल हॅलाइड. सो पहा, as we move from primary to secondary to tertiary alkyl halide, crowding increases. तुम्ही ऑब्झर्व केलं का? पहा, येस, as we move from primary to secondary to tertiary, इथं काय होतंय पहा, येस, क्राउडिंग इन्क्रीजेस. तुम्ही कम्पेअर करा, पहा क्राउडिंग इन्क्रीज होतं की नाही? येस, जस्ट आपण कम्पेअर करू. पहा आता इथं हे हायड्रोजन स्मॉल ग्रुप्स आहेत, सो क्राउडिंग लिस्ट आहे. इथं पहा, हा बल्की आहे, हे 2 स्मॉल आहेत. इथं पहा, हा मिथिल बल्की, हा हायड्रोजन स्मॉल, म्हणजे पुन्हा क्राउडिंग इन्क्रीज झालं. आणि टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड मध्ये पहा, बल्की अँड बल्की, सो क्राउडिंग कसं आहे? मॅक्सिमम आहे. सो ॲज क्राउडिंग इन्क्रीजेस, रिॲक्टिव्हिटी काय होणार? डिक्रीज होणार, बरोबर. सो ॲज क्राउडिंग इन्क्रीजेस, रिॲक्टिव्हिटी डिक्रीजेस. पहा इथं रिॲक्टिव्हिटी काय मिळेल तुम्हाला? ॲज क्राउडिंग इन्क्रीजेस, reactivity of the alkyl halide decreases. For which reaction? For SN2 reaction. आपण हे सर्व SN2 रिएक्शन साठी स्टडी करतो, बरोबर. मग पहा रिलेशन कसं मिळेल? मिथिल ब्रोमाइड इट इज मोर रिएक्टिव्ह दॅन इथिल ब्रोमाइड. इथिल ब्रोमाइड इट इज मोर रिएक्टिव्ह दॅन आयसोप्रोपिल ब्रोमाइड. आयसोप्रोपिल ब्रोमाइड इट इज मोर रिएक्टिव्ह दॅन टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड फॉर SN2 रिएक्शन. येते लक्षामध्ये? ओके. सो नाव पहा, आता इथं हे काही रिलेशन्स प्रोव्हाइड केलेत. पहा टर्शियरी, पहा टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइडची रिएक्टिव्हिटी पहा किती आहे? लेस दॅन 1. निओपेंटिल ब्रोमाइडची रिएक्टिव्हिटी पहा 1. सेकंडरी, इथं पहा हा सेकंडरी आयसोप्रोपिल ब्रोमाइड, रिएक्टिव्हिटी पहा 500 टाइम्स मोर आहे, बरोबर आहे की नाही? आता इथं हा प्रायमरी आहे इथिल ब्रोमाइड, प्रायमरीची रिएक्टिव्हिटी पहा 40,000 मोर. आणि हा जो मिथिल ब्रोमाइड आहे प्रायमरी पण क्राउडिंग व्हेरी व्हेरी लेस, पहा आय थिंक 2 लाख टाइम्स आहे. सो SN2 रिएक्टिव्हिटी इन्क्रीजेस. ॲज क्राउडिंग डिक्रीजेस, SN2 रिएक्टिव्हिटी इन्क्रीजेस, बरोबर का? पहा आता हे तुम्हाला इथं पहा, आता SN1 चा विचार नको करायला, पण फक्त SN2 साठी पहा. SN2, ओके. आपण SN1 नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहणारच आहे. ओनली फॉर SN2 कम्पेअर करा. पहा SN2 ची रिएक्टिव्हिटी पहा. टर्शियरी, इथं पहा नो SN2 म्हटलंय. टर्शियरी नो SN2 रिएक्शनच प्रोव्हाइड करत नाही टर्शियरी. का? कारण बॅक साईड अटॅक पॉसिबलच नाही. ओके. सो टर्शियरी पेक्षा पहा सेकंडरी मोर रिएक्टिव्ह आहे, सेकंडरी पेक्षा प्रायमरी मोर रिएक्टिव्ह आहे, प्रायमरी पेक्षा मिथिल मोर रिएक्टिव्ह आहे. सो देर इज अ इन्क्रीज इन द रिएक्टिव्हिटी इन दिस वे. सो ॲज अ क्राउडिंग डिक्रीजेस, रिएक्टिव्हिटी ऑफ अल्किल हॅलाइड फॉर SN2 रिएक्शन इट इन्क्रीजेस, बरोबर आहे की नाही? जसं जसं क्राउडिंग डिक्रीज होत जाईल, SN2 रिएक्शन साठी पहा अल्किल हॅलाइडची रिएक्टिव्हिटी इन्क्रीज होत जाईल. ओके. SN1 साठी आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये कम्पेअर करणारच आहे. सो दिस वन इज SN2 मेकॅनिझम. पहा हे SN2 मेकॅनिझम आहे. सो हे जे SN2 मेकॅनिझम आपण इथं स्टडी केलं, पहा दिस वन इज द मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट फॉर थेरी एक्झाम ऑल्सो अँड फॉर एंट्रन्स एक्झाम ऑल्सो. इच अँड एव्हरी कन्सेप्ट क्लिअर व्हायला पाहिजे, त्याशिवाय तुम्ही याच्यावरचे एंट्रन्स ओरिएंटेड क्वेश्चन्स नीट एक्झामसाठी, सीईटी एक्झामसाठी सॉल्व्ह करू शकत नाही. आता SN2 मेकॅनिझम झाल्यानंतर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये SN1 मेकॅनिझम कम्पेअर करणार आहे. आणि SN1 मेकॅनिझम कम्पेअर केल्यानंतर एक सेपरेट लेक्चर असेल की ज्यामध्ये आपण SN1 SN2 रिएक्शनचं मेकॅनिझम आपण काय करणार आहे? पॅरलली डिफरन्स कम्पेअर करणार आहे. डिफरन्स बिटवीन SN1 अँड SN2 मेकॅनिझम. ओके. सो दिस वन इज द SN2 रिएक्शन.